नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। रघुवंशी गटाला धक्का। पत्रकार हिरालाल चौधरी यांनी गावित परिवाराच्या विकास कार्यावर विश्वास दर्शवत केला भाजपात प्रवेश। नंदुरबार येथील भाजपाचे नेते माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार महासंसद रत्न डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर विश्वास दर्शवत शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय हिरालाल चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। त्यामुळे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाला आणखी एक धक्का बसलाय। सेटिंग आणि चीटिंग या दोन्ही गोष्टी आमच्या तत्वात बसत नाही। जे काही करायचे ते जनतेसमोर जनतेच्या साक्षीने करत आले आहोत। या प्रभागातील जनता मोठ्या संख्येने भाजपाच्या पाठीशी असल्याचे पूर्वीच्या निवडणुकांमधून देखील कायम दिसले आहे। यंदा देखील जनता भाजपाच्या पाठीशीच उभी राहील असा विश्वास या प्रसंगी संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केला। जनतेची कामे करता यावी या तळमळीतून हिरालाल चौधरी राजकारणात सक्रिय झालेले आहेत, म्हणून आम्ही पूर्णतः त्यांच्या पाठीशी राहणार आहोत। शहरातील जनता यावेळेस भाजपाला पूर्ण यश मिळवून देईल असे प्रमुख भाषणात भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले। नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमधून माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर विश्वास दर्शवत शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा क्रम मागील काही दिवसापासून सातत्याने सुरू आहे। त्या पाठोपाठ नंदुरबार शहरातील हिरालाल चौधरी यांनी प्रवेश घेतल्यामुळे शहरातील शिंदे गटाला धक्का बसलाय। विद्यमान नगरपालिका निवडणुकीत आणखी असे काही परिणाम पाहायला मिळतील असा अंदाज वर्तविला जात आहे। हिरालाल चौधरी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय तसेच पत्रकार म्हणून शहराला परिचित आहेत। काल दिनांक 16 नोव्हेंबर रोजी रात्री भाजपाचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरालाल चौधरी यांचा शेकडो समर्थकांसह प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश माडी, माजी नगरसेवक आनंद माडी, आकाश चौधरी, संतोष वसईकर, अविनाश माडी, ॲडव्होकेट धनराज माडी आदी उपस्थित होते। त्यांना वाटायला लागलं आपण पत्रकारिता करतो, वृत्तपत्रातून सर्व काही लोकांच्या निदर्शनास आणून देतो, पण हे पुरेसं आहे असं त्यांना वाटत नाही। आणि म्हणून त्यांनी विचार केला आपण हे राजकारणात यावं। राजकारणात आलाच माणूस सर्वीकडे हात मारतो, हे काम ते काम, आणि अधिकारी बी ऐकतात, ऐकावं लागतं अधिकाऱ्यांना। जे पत्रकार म्हणून जितके अधिकारी ऐकत नाही त्याच्यापेक्षा जास्त ऐकतात। आणि म्हणून त्याने विचार केला की आपण राजकारणात यावं, समाजकारणात यावं आणि त्याच्या माध्यमातून जनतेची खात्री। तुमच्या या परिसरात नव्हे तर संपूर्ण नंदुरबार शहरात त्यांची एक ओळख आहे आणि त्यांचं एक काम आहे। एक चांगला माणूस, एक कर्तबगार माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय ही आम्हाला आमच्यासाठी एक मोठी अभिमानाची बाब आहे। मी आज हिरालाल भाऊला शुभेच्छा देतो, त्यांना डबल शुभेच्छा की त्यांचा आज वाढदिवस पण आहे आणि त्यांनी चांगला निर्णय भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा घेतला आहे, म्हणून त्यांना दुहेरी शुभेच्छा मिळाल्या। हिरालाल भाऊ चौधरी यांचा भारतीय जनता पक्षात जो प्रवेश होतोय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। आणि एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाने जे 41 उमेदवार दिलेत आणि मी पहिल्या नंबरचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असे 42 उमेदवार जे आहेत। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।